पुणे पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण भागामध्ये जे आहे ते आता सीएनजीची दरवाढ जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की तब्बल 1.5 रुपयाने ही दरवाढ जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की काल हीच जी किंमत जी आहे ती 90 रुपयाच्या आसपास होती। आज मात्र आपण पाहिले तर 92 रुपये 25 पैसे इतकी भाववाढ जी आहे ती या ठिकाणी झाली आहे। तब्बल 1.5 रुपयांनी ही भाववाढ झाल्यामुळे आपण पाहू शकतो की अनेक रिक्षा चालक जे आहेत ते या ठिकाणी आता सीएनजी भरण्यासाठी आलेले पाहायला मिळतात। आपण काही सीएनजी चालकांशी रिक्षा चालकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, 1.5 रुपयांनी सीएनजी वाढलेलं आहे, तुमचं भाडं वाढलं का? भाडं नाही वाढलं, भाडं तर वाढलं नाही, कारण फक्त वाढतच झाली महागाई। अच्छा, गॅस सीएनजी वाढणारच, पण भाडं पण वाढून घेतलं। वाढलं आज 1.5 रुपयांनी वाढलं काय? सरकारकडे काय मागणी कराल का? काय आम्ही करून काय उपयोग आहे आता? काय करू शकत नाही, ते त्यांचं ते कामं करतात, आपलं काम चालू करायचं। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी 1.5 रुपयाने जी आहे ती दरवाढ झाल्यामुळे जे आहे ते आता रिक्षाचालक असतील किंवा वाहन चालक जे आहेत ते आता या ठिकाणी काही प्रमाणात निराश झालेले पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर दिवसेंदिवस हे सीएनजीचे भाव जे आहेत ते वाढतच चालले आहेत, मात्र रिक्षाचालक असतील किंवा ओला उबेर चालक असतील यांचे जे भाड्याचे दर जे आहेत ते या ठिकाणी वाढत नसल्याचं देखील खंत आता रिक्षाचालकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदे सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।